नवी मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये टोरेस नावाच्या कंपनीनं गुंतवणुकीच्या नावाखाली हजारो नागरिकांची फसवणूक केली आहे। नवी मुंबईतील तुर्भे, मुंबईतील दादर, मीरा रोडसह ठिकठिकाणी टोरेस कंपनीच्या शोरूम बाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली। कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार हप्ते मिळत नसल्याने गुंतवणूकदार त्रस्त झाले होते। टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या रकमेच्या 10% अधिक रक्कम दर आठवड्याला देण्याचं आश्वासन दिलं होतं। मागील वर्षभरात नवी मुंबईसह मुंबईतील विविध भागांमध्ये कंपनीचे शोरूम सुरू झाले होते। डिसेंबर महिन्यापर्यंत गुंतवणूकदारांना हप्ते मिळत होते। मागच्या 2 आठवड्यांपासून पैसे जमा होत नसल्याने गुंतवणूकदार चिंतातूर झाले होते। आता कंपनी बंद पडल्याची माहिती मिळाल्याने गुंतवणूकदारांनी शोरूम समोर गर्दी केली। गुंतवणूकदार सोमवारी टोरेसच्या कार्यालयात आले असता टाळे लागल्याचे पाहून आपली फसवणूक झाली असल्याचं समजलं। पैसे डुबल्याचे आणि त्यांच्यासोबत फसवणूक झाल्याचे समजताच लोकांनी राग व्यक्त करण्यास सुरुवात केली। रागाच्या भरात काहींनी कंपनीच्या बाहेर राडा केला। हा संपूर्ण प्रकार समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। ही फसवणुकीची घटना अनेक ठिकाणी झाली असल्याने तेथील पोलीस या प्रकरणावर तपास करत आहेत। या कंपनीचा मालक परदेशात पळून गेला असल्याचं म्हटलं जातंय। टोरेस कंपनीमध्ये 4,000पेक्षा जास्त नागरिकांनी पैसे गुंतवले असून जवळपास 800 कोटींचा चुना या कंपनीनं ग्राहकांना लावला असल्याचं सांगितलं जात आहे। कंपनीच्या दादर कार्यालयात टोरेस ब्रँड चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न कंपनीसह त्याचे संचालक सर्वेश अशोक सुर्वेसह 5 जणांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे। मेरा 2 बच्चों के नाम से किया था। मैं करीब 40,000 के लमसम में मेरा इन्वेस्ट किया था मैं, और मैं आ रहा था सानपाड़ा, इसका ऑफिस था, मेरा मार्केटिंग का काम है। तो मैं देखा इतना गर्दी है, ये सब उसमें जो सेमिनार में बैठते हैं, जो मार्केटिंग करते हैं, उन्होंने ऐसा प्रलोभन दिया कि हम जो है कि एडवर्टाइज नहीं करते हैं, किसी सेलिब्रिटी को नहीं बुलाते हैं, क्योंकि सेलिब्रिटी को बुलाएंगे तो कई करोड़ों रुपया खर्चा करना पड़ता है। वही मैं पब्लिक में बांट रहा हूँ। मैं इसके लिए हमारा कंपनी जो है 11% ब्याज दे रहा है, वो भी 31 तारीख, उसके बाद जो है कि 2% हो जाएगा। तो मैंने अपने दोस्त यारों से कर्जा ले करके 40,000 तक अपने बच्चों के नाम से इन्वेस्ट किया, और 1 हफ्ते के अंदर ही कंपनी फरार हो गई। मेरा नाम राज सिंह राजपूत है। मैंने 1 तारीख को टोरेस में जो रजिस्टर्ड है प्लैटिनम हम प्राइवेट लिमिटेड नाम से, मैंने 8 लाख का डायमंड मैंने परचेस किया था। दादर के स्टोर पर से मैंने परचेस किया था, और इन लोगों ने मुझे कमिट किया था कि मुझे पर वीक 10% रिटर्न मिलेगा पूरे 1 साल तक, मतलब 52 वीक्स के लिए। और आज मैं यहाँ पे विजिट कर रहा हूँ, देख रहा हूँ पूरा स्टोर बंद है। सिर्फ यही नहीं, ऑलमोस्ट इनके जो अलग अलग 6 स्टोर हैं, सारे के सारे 6 स्टोर इनके बंद आ रहे हैं, और इनके अलावा और जितने भी स्टोर है सारे स्टोर बंद है, और सारे इनके फोन नंबर बंद आ रहे हैं। वैसे मैंने इनको 8 लाख का टोटल परचेस था। मैंने 6 लाख उनको ऑनलाइन ट्रांसफर किए थे, और 2 लाख मैंने वो कैश दिए थे। 10% पर वीक उन्होंने कमिट किया था कि पर वीक आपको 10% मिला जाएगा पूरे साल के लिए। 1 जन को मैंने, ये 5 दिन पहले 1 तारीख को कॉन्ट्रैक्ट मुझे ऐसे ही ऑनलाइन में देख रहा था, और मुझे एक फ्रेंड ने भी रेफर किया था। तो मैं यहाँ पे आया देखने के लिए, मैंने देखा वगैरह क्या है क्या नहीं इनका, फिर मैंने परचेस किया। मैंने ट्राई किया फोन लगाने के लिए, लेकिन सबके फोन बंद आ रहे हैं। जितने भी स्टोर्स के नंबर हैं इनके सारे फोन बंद आ रहे हैं, सारे स्टोर्स के। या संदर्भात काल तशी तक्रार प्राप्त झालेली होती पोलीस स्टेशनमध्ये। त्यामध्ये EOWने या संदर्भात APMC पोलीस स्टेशनमध्ये MPID अंतर्गत आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे, आणि या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। यामध्ये जास्त परताव्याचा आमिष देऊन त्यांनी लोकांना फसवणूक केल्याचं निष्पन्न होतं प्राथमिक याच्यामध्ये। आपल्याकडे APMC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सानपाड्याच्या तिथे ते एक ऑफिस होतं त्यांचं, त्या ठिकाणी हा प्रकार घडल्याचं दिसत आहे। सर्व त्याचा जे तपास आहे तो EOWकडे वर्ग करण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे, आणि त्याचबरोबर या सगळ्या गुन्ह्याचा तपास मध्ये जे काय त्यांचे बँक अकाउंट्स आहे आणि इतर सगळी मालमत्ता या संदर्भातली माहिती घेऊन त्या तपास करण्यात येणार आहे। अशा प्रकारची त्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, आणि अशा प्रकारच्या कुठल्याही गैरवाजवी परताव्याचा जर का आमिष कोणती कंपनी दाखवत असेल तर अशा कंपन्यांमध्ये एकतर गुंतवणूकदारांनी ते गुंतवणूक करू नये, आणि अशा प्रकारचं असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।